शरीर प्राप्त झालेलं आहे. बडे भाग्य मानुष तन पावा सूर दुर्लभ सदग्रंथ न गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पायन जेही परलोक सवारा. मोठ्या भाग्याने हे मनुष्य शरीर मनुष्य तन जे आपल्याला प्राप्त झालंय म्हणजे बॉडी अँड माइंड शरीर आणि मन आणि इवन आत्मा बॉडी माइंड अँड सोल या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत राईट. परंतु हे भाव व्यक्त करण्यासाठी जे सर्वात महत्वाचं आणि पहिलं साधन आहे ते मनुष्य शरीर आहे राईट. मनुष्य शरीर आणि हे मनुष्य शरीर प्राप्त होऊन सुद्धा जर काही व्यक्ती दुःखी असतील आहत असतील तर खरोखर ही एक विवंचना आहे किंवा ज्याला म्हणता येईल दुःखद स्थिती, दुर्भाग्यपूर्ण स्थिती आहे. त्याला सगळं काही मिळालंय, पण त्याला ते रिअलाईज होत नाही, की मला काय-काय मिळालेलं आहे. राइट? आणि बऱ्याच वेळा NLPमध्ये न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमध्ये याला म्हणतात अनरिसोर्सफुल स्टेट. अनरिसोर्सफुलचा अर्थ काय होतो? सगळंच रिसोर्स आपल्या भोवती असताना सुद्धा आपण स्वतःला फील करतो, की माझ्याकडे काहीतरी मिसिंग आहे. राइट? उदाहरणार्थ मला जर काही गोष्टी लिहायच्या आहेत, राइट? तर त्यासाठी मला एक रिसोर्स हवा, राइट? आणि तो सुद्धा राइट रिसोर्स पाहिजे. जर मला ग्रीन कलरने काही लिहायचंय, तर मला ग्रीन कलरचा रिसोर्स हवा आणि जर रिसोर्स माझ्याकडे असेल आणि कृती मला करायची आहे, तर ह्या तीनही गोष्टी आत्ता ज्या माझ्याकडे उपलब्ध आहेत, याच्या अनुसार मी माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करू शकतो, राइट? त्यासाठी रिसोर्स असणं फार महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस व्हायरस निर्माण होतो. व्हायरस म्हणजे काय? काही अशा गोष्टी ज्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये ऑब्स्टॅकल बाधा निर्माण करतात. त्यावेळेस जे रिसोर्सेस आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ते आपल्याला दिसेनासे होतात. राइट? आपल्यासमोर असं वाटतं सगळं असून सुद्धा मी एकटा पडलो, एकाकी पडलो. परंतु अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामींचा किंवा भगवद्गीतेमध्ये हा पर्टिक्युलर श्लोक आहे आणि स्वामींच्या फोटोमध्ये किंवा स्वामींचं हे श्री स्वामी समर्थांचं हे एक छोटंसं वाक्य आहे, की "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." राइट? "अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते." अनन्य भावनेने जो मला शरण येईल, त्याचा योगक्षेम वाहण्याची पूर्ण क्षमता, जबाबदारी ही भगवंताची आहे, असं भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. राइट? आणि धिस इज व्हॉट कॉल्ड रिसोर्स जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत, परंतु आपण त्याचा उपयोग केलेला नाही. मनुष्य जीवनामध्ये किंवा हा जो काळ आहे पर्टिक्युलर आता राइट 2024 2024 हे जे वर्ष आहे किंवा हा जो पर्टिक्युलर पिरियड आहे राइट हे मागचे 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष राइट मनुष्य इतिहासातील हा सर्वोत्तम काळ आहे राइट. म्हणजे आता इतके पोषक वातावरण आपल्या अवतीभोवती आहेत, की आपल्याला जे हवं ते आपण प्राप्त करू शकतो. इतकी क्षमता आपल्यामध्ये किंवा असं वातावरण आपल्या भोवती निर्माण झालेलं आहे. राइट? टेक्नॉलॉजी पासून तर जे पण काही संसाधन आहेत, ट्रान्सपोर्टेशन असेल, मेडिकल फॅसिलिटी असतील किंवा रेसिडेन्शियल फॅसिलिटी असतील. रेसिडेन्शियल म्हणजे ज्या घरामध्ये आज आपण राहत आहोत, या घराचं जरी पाहिलं किंवा ट्रान्सपोर्टेशन जरी पाहिलं, दळणवळण किंवा वाहतूक व्यवस्था यंत्रणा जरी पाहिली किंवा टेक्नॉलॉजीचे माध्यमातून ज्या टेक्नॉलॉजीमुळे आज आपण एकत्रित येऊन हा प्रोग्राम करू शकतो. ही टेक्नॉलॉजी जरी पाहिली तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी पोषक आहेत. राइट? अगदी पोषक वातावरणात आज आपण आहोत. इव्हन पूर्वी नव्हतं एवढं अन्न सुद्धा आता उपलब्ध आहे. राइट? सकस पौष्टिक आहार सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे धिस इज व्हॉट द राइट टाईम. हा
पूर्वी देवतांना सुद्धा जे दुर्लभ होतं, राजे महाराजांना सुद्धा जे दुर्लभ होतं, त्या सगळ्या सुखसुविधा आज एका सर्वसामान्य व्यक्तीकडे उपलब्ध आहेत. राइट? प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला कुठे जायचं असेल, फॉर एक्झाम्पल कुठं ट्रॅव्हल करायचं आहे, प्रवास करायचा आहे, तर तुम्ही सहज तो प्रवास करू शकता. राइट? सहज करू शकता. एखादी ओला कार जर तुम्ही बुक केली, उबेर जर बुक केली, तर सगळ्या गोष्टी तुमच्या समोर रेडिली अवेलेबल आहेत. राइट? हे सगळ्या उपलब्ध आहेत आज. आजचा जो काळ आहे, हा सगळ्या सुखसुविधा हात जोडून एका सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा पॉसिबल आहे किंवा त्याच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. राइट? येऊ शकतात. परंतु आज फक्त फोकस आपण अशा गोष्टींकडे केलेला आहे, की माझ्या जीवनात काय कमतरता आहे? म्हणजे रिसोर्सफुल असण्यापेक्षा आपण अनरिसोर्सफुल जास्त झालेलो आहोत. थोड्या वेळासाठी जर तुम्ही विचार केला, तरी सुद्धा ह्या गोष्टी रिअलाईज होतील. राइट? म्हणजे आपण सर्वोत्तम काळात आहोत, परंतु एक यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? फरक काय आहे? यांच्यामध्ये भेद काय आहेत? राइट? ज्ञान कितीही असलं किंवा ज्ञान कितीही कलेक्ट केलं, एकत्रित केलं, परंतु यशस्वी होण्यामागे फरक एवढाच आहे आणि अयशस्वी होण्यामागे ज्ञान असून त्या ज्ञानाचा जर उपयोग केला नाही, तर तो व्यक्ती अयशस्वी आहे. राइट? कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता याच्याने जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, म्हणजे ज्या तुमच्या लिस्ट असतील, यादी असतील, जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्यावर कार्य करू शकला विथ कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेने, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. राइट? एखादा व्यक्ती खूप ज्ञानी आहे, खूप काही बोलू शकतो, कम्युनिकेशन स्किल खूप चांगला आहे, परंतु कृती मात्र करत नाही, तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तो व्यक्ती बरा, ज्याला कदाचित 2 गोष्टी कमी माहिती आहेत, परंतु जो त्याच्या कृतीमध्ये संलग्न आहे. राइट? जो आपली कृती व्यवस्थित करू शकतो किंवा करत आहे, राइट? अशा व्यक्तीकडे यश प्राप्त होण्याचे चान्सेस, संधी सर्वात जास्त आहे. राइट? आणि ही गोष्ट आपल्याला पुन्हा-पुन्हा आता ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, हे ब्रायन ट्रेसी सरांचं एक बुक आहे. प्रत्येक व्यक्तीने गोल्डन बॅचमध्ये जेवढे पण कोणी पार्टिसिपंट्स आहेत, माता, बंधू, भगिनी, गृहिणी, बंधू-बांधव, राइट? या प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये ह्या काही गोष्टी आहेत, ज्या काही आचरणात आणणं अति आवश्यक आहे, राइट? आणि याच्याने तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. म्हणजेच पहाटे उठल्यानंतर दुसरा विचार येण्यापूर्वी तुमची कृती स्टार्ट होणं गरजेचं आहे. ॲक्शन्स, यू हॅव टू टेक ॲक्शन्स, राइट? अट्रॅक्शन आणि ॲक्शन हे दोन्ही सिमिलर वर्ड आहेत, राइट? देअर इज नो अट्रॅक्शन विथआऊट ॲक्शन. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण, ॲक्शन म्हणजे कृती, राइट? देअर इज नो अट्रॅक्शन. अट्रॅक्शन, आकर्षण होणार नाही जोपर्यंत ॲक्शन, कृती घेत नाही, कृती करत नाही, राइट? आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? दुसरा विचार येण्यापूर्वी वी हॅव टू स्टार्ट आवर वर्क. म्हणजे पहाटे उठल्यानंतर ज्या काही 10 गोष्टी किंवा एक प्लॅटिनम स्टँडर्ड, गोल्डन स्टँडर्ड जे आपण सेट केलेलं आहे, दुसरा विचार येण्यापूर्वी त्याच्यावर कृती होणं गरजेचं आहे. राइट? पहाटे उठल्या आणि जे काही मी ऑकल्ट सायन्सचे जे थोडेफार उपाय आणि उपचार सांगितलेले आहेत, ज्याच्याने आपली एनर्जी प्युअर होते. तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही व्यक्तींना मी जी कृती सांगितलेली आहे आणि ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. पहाटे उठल्यानंतर सगळ्यात आधी सेंधा नमक, सैंधव मीठ जे आहे ते आपल्या हातावर घ्यायचं. एक साधारण चिमूटभर, राइट? आणि त्याच्याने हात पूर्णपणे स्क्रब करायचं. जसं स्क्रबिंग करतात चेहऱ्याला, त्या पद्धतीने पूर्ण हातावर ते मीठ चोळायचं, राइट? आणि हे
पाण्याने धुवून टाकायचं नंतर. 1-2 मिनिटात, राइट? परंतु ही कृती केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल निगेटिव्हिटी जी आहे किंवा पॉझिटिव्हिटी आकर्षित करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग ही कृती करायची, राइट? हे जरा आणि ॲक्शन मोडमध्ये तुम्ही त्वरित याल. ॲक्शन मोडमध्ये ज्यावेळेस लेदर जे मोड असतो, थोडासा आळस किंवा अजून काही गोष्टी मर्यादा आहे, ऑब्स्टॅकल आहेत, त्याच्यातून लगेच इमिडिएटली बाहेर पडाल आणि रात्री झोपताना साखर हीच कृती तुम्ही साखरेने करायची आहे. चिमूटभर साखर हातात घ्यायची, पुन्हा ती स्क्रब करायची आणि हँड वॉश करून मग झोपी जायचं. राइट? या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. एक इन द इनिशियल फेज ज्यावेळेस आपण पहाटे उठतो आणि दुसरी संध्याकाळी रात्री झोपताना. राइट? पण हे सबकॉन्शियस माइंडमध्ये ट्रिगर होईल. राइट? ज्यावेळेस हातावर थोडी साखर येईल आणि स्क्रब कराल, त्यावेळेस तुमच्या माइंडला आपोआप मेसेज मिळेल, की नाऊ आय हॅव टू गो टू स्लीप. मला आता झोपायचं आहे किंवा विश्रांतीची वेळ झालेली आहे. परंतु मॉर्निंग टिल नाईट पहाटेपासून तर रात्रीपर्यंत जी तुमची दिनचर्या आहे, ही दिनचर्या विस्तृत असणं गरजेचं आहे. राइट? आणि याच्यावर कार्य करावं लागेल. आणि हे जर कार्य केलं, ज्यालाच गोल्डन बॅच म्हणतात. गोल्डन बॅचचा अर्थच काय होतो? गोल्डन. व्हॉट यू मीन बाय गोल्डन? तुम्हाला सुवर्णासारखं, सुवर्ण इन द सेन्स सोन्यासारखं, राइट? जर शाईन करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवायचे आहेत, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी कृती महत्त्वाची आहे. कृती. ॲक्शन, ॲक्शन एंड ॲक्शन. देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर ॲक्शन. कृतीला दुसरा पर्याय नाही. ॲक्शन ही करणं अनिवार्य आहे, अति आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीने ते करणं गरजेचं आहे. राइट? आणि याच्यासाठी काही मेडिटेशन आहेत, ज्या मेडिटेशन आपल्याला रेग्युलर करायच्या आहेत. परंतु गोल्ड बॅचमध्ये आहात याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? आपल्या जीवनाचं जे स्टँडर्ड आहे, ते 1 स्टेप अहेड जायला पाहिजे. याला गोल्डन स्टँडर्ड्स अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण सेट करणं आवश्यक आहे. मग 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. येस, आपण याच्यावर पुन्हा बोललेलो आहोत आणि ह्या 4 गोष्टी साध्य करण्यासाठी आणि बेसिक माइंडसेट ऑन, माइंडसेट ऑन, माइंडसेट ऑन हा शब्द फार महत्वाचा आहे. कुठेतरी हातावर, वहीवर, पेपरवर जिथे कुठे असेल तिथे तुम्ही हे लिहून ठेवा, जे दृष्टीस पडेल. माइंडसेट ऑन. तुम्हाला दुःखी किंवा सुखी करण्याची पूर्ण क्षमता ही तुमच्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये आहे. राइट? आणि इथेच जो व्हायरस एंटर होतोय त्याच्यासाठी अँटीव्हायरस इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. राइट? तर आता आपण काही गोष्टी, काही कृती डिस्कस करणार आहोत आणि पुन्हा जितकं ते श्रवण करू तितक्या त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अगदी सत्यामध्ये साकारण्यासाठी मदत होईल. राइट? चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नको. याचाच अर्थ मेडिटेशन होतो. याचाच अर्थ ध्यान होतो. याचाच अर्थ कृतज्ञता होते. याचाच अर्थ आभार प्रकट करणं होतं. राइट? प्रत्येक क्षणाक्षणाला ज्या कृपेमुळे, ज्या ईश्वरामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे, त्याचं स्मरण करणं फार महत्वाचं आहे. तर ह्या ज्या काही कृती आहेत, त्या आता आपण डिस्कस करूया आणि प्रत्येक व्यक्तीने हे करायचं आहे. त्यानंतर आपण मेडिटेशन घेऊया. राइट? काही मेडिटेशन आज आपण थोडे रेकॉर्ड करू, म्हणजे जेणेकरून हे तुम्ही पुन्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये, बॅक ऑफ द माइंड तुम्ही हे मेडिटेशन प्ले करू शकता. राइट? लहान मुलांसाठी सुद्धा हे मेडिटेशन फार उपयोगी आहे. येस, व्हेरी गुड. तर सगळ्यात आधी आपल्या दिवसाची सुरुवात जी काही करायची आहे, तर त्याच्यासाठी 10 रँडम ग्रॅटिट्यूड फार महत्वाचे आहेत. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार प्रकट करणे. 2 प्रकार आहेत. आभार प्रकट करताना काही व्यक्ती मेकॅनिकली करतात. मेकॅनिकल म्हणजे काय? काही पाठांतर केले, लिहिलेलं आहे आणि बोलायला सांगितलं किंवा ज्यावेळेस व्यक्त करायचे भाव विना भाव, इमोशन विरहित
जर एखादा व्यक्ती भाव प्रकट करत असेल किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असेल तर त्या ग्रॅटिट्यूडला अर्थ नाही. राईट? ग्रॅटिट्यूड व्यक्त करताना, भाव प्रकट करत असताना अवेअरनेस हवा. राईट? आभार प्रकट करत असताना त्यामध्ये ग्रॅटिट्यूड म्हणजेच इमोशन असणं फार 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 गरजेचं आहे. राईट? तर आता प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःवर झालेल्या 10 कृपा, ब्लेसिंग याचा अनुभव घ्यायचा आहे. राईट? कृती करायची आहे. तर 10 ग्रॅटिट्यूड सगळ्यांनी आता लिहिलेले असतील तर काही हरकत नाही. परंतु डोळे बंद करून ते फील करा, की हे 10 ग्रॅटिट्यूड तुम्हाला बोलायचे आहेत. राइट? एव्हरी डे वी हॅव टू डू दिस. आणि जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर खरोखर अंतःकरणापासून पुन्हा एकदा अंतर्मुख व्हा आणि ह्या 10 ग्रॅटिट्यूडची लिस्ट, यादी हे करायच्यासाठी आपण 1 मिनिट वेळ घेऊया. राइट? प्रत्येक व्यक्तीने हे करणं गरजेचं आहे. हां, तुम्ही करू शकता आता. येस? 1 मिनिटाचा हा वेळ घेऊ आपण. प्रत्येक व्यक्तीने 10 ग्रॅटिट्यूड करणं गरजेचं आहे. राइट? 10 ग्रॅटिट्यूड जेणेकरून खरोखर प्रॅक्टिस इज द की सोर्स. जर काही महत्वाचं असेल तर ते प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात महत्वाचं ग्रॅटिट्यूड आहे. राइट? ग्रॅटिट्यूड द ग्रेटेस्ट ॲटिट्यूड फॉर द मॅन ह्युमन्स ते आहे ग्रॅटिट्यूड. राइट? आणि जो व्यक्ती ग्रॅटिट्यूड व्यक्त करेल, ज्याच्या वेळेस तुम्हाला लो फील होईल ना, तुमची एनर्जी जर तुम्हाला अपलिफ्ट करायची असेल इमिजिएटली, तर त्यासाठी कुठल्याही प्रसंगात तुम्ही असाल, तर इमिजिएटली आपल्या स्वतःला ज्याला सेल्फ टॉक म्हणतात, स्वतःबरोबर संभाषण म्हणतात, कम्युनिकेशन म्हणतात, ऑटो सजेशन म्हणतात. त्यामध्ये ही एक गोष्ट महत्वाची आहे. इमिजिएटली जर तुम्ही कारमध्ये असाल, घरात असाल किंवा एखादी अशी रूम अवेलेबल आहे जिथे तुम्ही स्वतःबरोबर चर्चा करू शकत असाल मोठ्या आवाजात, राइट? म्हणजे जोरात थोडं बोलून. तर स्वतःला फील करा, येस आय एम द बेस्ट. मी सर्वोत्तम आहे. माझ्या जीवनामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत आणि माझा जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हे सेल्फ टॉक करायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुमची जी लो एनर्जी आहे ही इमिजिएटली अपलिफ्ट होईल. राइट? इमिजिएटली. आणि त्यावेळेस ह्या ज्या ग्रॅटिट्यूड आहेत यांचं जर स्मरण करत गेलात, तर याच्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा बदलेल. कुठल्याही समस्यात असाल तरी सुद्धा. राइट? एक स्पेशल सेमिनार हसबंड आणि वाईफ यांच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे. पती आणि पत्नी, राइट? दोघांच्याही आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. परंतु आजपर्यंत ह्युमन काइंडमध्ये किंवा मनुष्य जातीमध्ये, समाजामध्ये यांच्यामध्ये या जगामध्ये 2च कल्चर आहेत, राइट? 2च कल्चर आहेत. फक्त 2 कल्चर आहेत. संस्कृती 2च आहेत. कुणाला सांगता येईल कुठली संस्कृती आहे? राइट? 2च कल्चर आहेत ह्या जगामध्ये. म्हणजे प्रत्येकाच्या इन माय ओपिनियन माझ्या किंवा ज्या काही गोष्टी मी शिकलेलो आहे. अनम्यूट करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर, राइट? फक्त मला उत्तर हवंय. 2 संस्कृती कुठल्या आहेत? अच्छा, अनम्यूट होत नाही का? हा, ओके. गुड मॉर्निंग. जय गुरुदेव सर. हां, जय गुरुदेव सर. सर, स्त्री आणि पुरुष हे 2 कल्चर आहेत असं मला वाटतं. राइट, एक्झॅक्टली. या जगामध्ये 2च संस्कृती येत आहेत. एक पुरुष संस्कृती ज्या पद्धतीने पुरुष विचार करतो. थँक सर, थँक व्हेरी मच. ज्या धन्यवाद सर. पद्धतीने पुरुष विचार करतो आणि ज्या पद्धतीने स्त्री विचार करते, राइट? ह्या 2च कल्चर आहेत, 2च संस्कृती आहेत.
मोस्ट ऑफ द टाइम, राईट? परंतु ह्या दोन्ही संस्कृती ते समजण्यासाठी अनेबल होतात किंवा असमर्थ आहेत म्हणून क्रायसिस निर्माण होतात, राईट? बरं, यिन आणि यांग ह्या 2 एनर्जी सुद्धा आपण शिकलेलो आहोत. याच्या अनुसार सुद्धा हे 2च तत्व आहेत, प्रॉपर्टीज आहेत, की जे प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना एक्स्पेक्टेड आहे. राइट? मग ते तुमचे लाईफ पार्टनर असतील, म्हणजे जीवनसाथी ज्यांच्याबरोबर तुम्ही वचन दिलेलं आहे, की सगळ्या सुख-दुःखात मी तुझ्याबरोबर असेल. राइट? तो पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे ना, त्याच्या काही कल्चर आहेत, त्याचे एक्स्पेक्टेशन आहेत आणि ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत अपकमिंग डेजमध्ये रिलेशनशिप मास्टरीमध्ये, राइट? आता फक्त स्त्री आणि पुरुष म्हणजे पती आणि पत्नी एवढाच अर्थ होत नाही याचा. या जगामध्ये जेवढे पण स्त्री आहेत आणि जेवढ्या पण पुरुष आहेत, जे पण कोणी पुरुष आहेत, या प्रत्येकाचा एकमेकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, एक्स्पेक्टेशन आहे, हे वेगवेगळं आहे. नॉट ओन्ली पर्टिक्युलर रिलेटेड विथ बॉडी. शरीरासाठी मर्यादित नाहीये हे. शरीराच्या पलीकडे काही गोष्टी आहेत. पण ह्या एक्स्पेक्टेशन आणि अपेक्षा आहेत. याला रूल्स म्हणतात, याला नियम म्हणतात. हे नियम जर समजून घेतले, तर ते कॉन्फ्लिक्ट लगेच अव्हॉइड होईल. आणि तुम्हाला जसं हवं तसं कार्य सुद्धा ते समोरचे जे कोणी व्यक्ती आहेत ते तुमच्यासाठी करायला तयार होतील. परंतु त्यासाठी या टेक्निक आधी शिकून घेणं, आचरणात आणणं गरजेचं आहे. राइट? हा एक जस्ट पर्टिक्युलर एक सब्जेक्ट निघाला म्हणून आता मला वाटलं शेअर करावं. परंतु ग्रॅटिट्यूड फार महत्वाचं आहे आणि ही प्रॅक्टिसेस प्रत्येकाला फॉलो करायची. राइट? सगळ्यात पहिलं आहे ग्रॅटिट्यूड. दिवसाची सुरुवात आपल्या ग्रॅटिट्यूडनेच करायची. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर जर काही करायचं असेल, ज्यांना न्यूमरोलॉजी माहिती आहे, अंकशास्त्र माहिती आहे किंवा ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत, या गोष्टींचं फॉलोअप करणं गरजेचं आहे, पालन करणं गरजेचं आहे. याला शुक्र प्रदेश म्हणतात, राइट? आणि याच्यावर ग्रीन कलरने लिहिणं फार गरजेचं आहे. जर बाकी काही येत नसेल, तर फक्त ग्रीन कलरने मार्क केलं तरी चालेल. राइट? गोल. पण काही नंबर्स आहेत, हे फॉलो करणं गरजेचं आहे. राइट? याच्यानंतर आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत. हां, हेल्थ पर्स्पेक्टिव्ह 12 सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे. राइट? हे जर तुम्ही रेग्युलर करत असाल, तर याच्याने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. राइट? तर सगळ्यात आधी आहे ग्रॅटिट्यूड. नंतर सेकंड टेक्निक काय आहे? ज्यावेळेस माझी काही चर्चा होते आणि काही व्यक्ती येतात, नवीन व्यक्ती कम्युनिकेशन होतं. काही आय-टी सेक्टरमध्ये आहेत, काही यंग स्टुडंट आहेत, तरुण विद्यार्थी आहेत किंवा यंग प्रोफेशनल आहेत. आता नुकताच त्यांनी जॉब स्टार्ट केलेला आहे आणि आता वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जॉब केल्यानंतर त्यांना रिअलाईज होतं, की व्हॉट इस द पर्पज ऑफ माय लाईफ. आता त्यांना ते रिअलाईज व्हायला सुरुवात झालेली आहे. राइट? आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळेस या चर्चा होतात, त्यावेळेस त्यांना रिअलाईज होतं, की खरोखर ज्या काही गोष्टी मी करत आहे, माझ्या एक्स्पेक्टेशन काय आहेत, अपेक्षा काय आहेत समोरच्या व्यक्तीकडून, समाजाकडून, ह्या कंपनीकडून, ऑर्गनायझेशनकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा. या एक्स्पेक्टेशन ज्यावेळेस क्लिअरिटी येते याच्यामध्ये, पारदर्शकता येते, त्यावेळेस त्या व्यक्तीला खरोखर जीवन जगण्यामध्ये आनंद प्राप्त होतो. आता हे सगळं मेकॅनिकल चाललेलं आहे. म्हणून मी सांगितलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करताना सगळ्यात आधी भाव, अंतर्गत भाव त्यामध्ये ओतणं फार गरजेचं आहे. राइट? प्रत्येक व्यक्तीने हे फॉलो करणं गरजेचं आहे इमिजिएटली. राइट? आणि त्यानंतर एक मॅजिकल बॉटल टेक्निक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. मी फक्त रिवाइज करत आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. राइट? मॅजिकल बॉटल टेक्निक. जसं 10 रँडम ग्रॅटिट्यूड म्हणजे आज माझ्या जीवनात आज सकाळी पहाटे ज्या पण काही गोष्टी मला सहज उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच्यासाठी मी त्वरित इमिजिएटली भगवंताचे आभार प्रकट करणं गरजेचं आहे. ब्रह्मांडाचे, युनिव्हर्सचे, घरातील कुटुंबांचे, सदस्यांचे, जे पण कोणी व्यक्ती आता तुमच्या जीवनामध्ये याच्यासाठी सम्मिलित आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आभार प्रकट करणं ही सगळ्यात मोठी, ग्रेटेस्ट ॲटिट्यूड आहे आणि याचे रिझल्ट त्वरित आहेत. राइट? ग्रॅटिट्यूड. पण सेकंड गोष्ट काय आहे, जी आपल्याला करायची आहे, मॅजिकल बॉटल टेक्निक आणि बरेच व्यक्ती जे हे करत नसतील, ठीक आहे.
गिल्टी फील होतं, राईट? अपराधीपणाची भावना होते. होणं गरजेचं आहे. हे करावं लागेल, राईट? जसं जमेल तसं, पण त्या बॉटलवर तुमचे मॅजिकल वर्ड लिहून ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हव्या आहेत, त्या गोष्टी त्या बॉटलवर लिहिणं गरजेचं आहे, राईट? मॅजिकल बॉटल टेक्निक याच्याने बऱ्याच व्यक्तींच्या, हजारो लोकांना, कुटुंबांना याच्याने फायदा झालेला आहे, राईट? पाण्यामध्ये फार दुर्दम्य इच्छाशक्ती निहित आहे, विहित आहे, जी इथून वर्षानुवर्ष ट्रॅव्हल करत राहते, राईट? गंगाजल का पवित्र आहे? कारण त्याच्यामध्ये काही ते मॉलिक्यूल जे आहेत त्याच्यामध्ये अजून सुद्धा ते अंश किंवा ती पवित्रता स्टोर आहे, राईट? ज्या पण आतापर्यंत आपण श्रवण केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्या जलामध्ये, गंगाजल त्यामध्ये हे निहित आहे आणि प्रत्येक व्यक्तीने हे फॉलो करणं गरजेचं आहे, राईट? अपकमिंग जी पण काही जनरेशन आहे, ज्यांनी आपला संसार सुरू केलेला आहे किंवा करणार आहेत, संसार इन द सेन्स जस्ट मॅरिड लाईफ, राईट? हॅपी मॅरिड लाईफ ज्यांनी स्टार्ट केलेला आहे, विवाह, त्या विवाह बंधनात जे कोणी व्यक्ती येणार आहेत, किंवा जॉब ज्यांनी जस्ट स्टार्ट केलेला आहे, ज्यांचं करिअर स्टार्ट झालेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं आहे, मॅजिकल बॉटल टेक्निक, राईट? याच्याविषयी पण आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीने हे करणं गरजेचं आहे, राईट? हा. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन फार महत्वाचं आहे. व्हिजन बोर्ड जो आपण आपल्या समोर लावलेला आहे, तो व्हिजन बोर्ड म्हणजे फक्त पिक्चर, चित्र नाहीयेत. त्याच्यामध्ये आपल्या अंतर्गत संवेदना मॅच होणं गरजेचं आहे, राईट? आणि हे मॅच करण्यासाठी त्याच्यावर व्हिज्युअलायझेशन म्हणजे व्हिडिओ स्वरूपात ते आतमध्ये प्ले करणं गरजेचं आहे. व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, ज्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये हव्या आहेत, त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन सुद्धा फार महत्वाचं आहे. दररोज या गोष्टी सकाळी पहाटे करायच्या आहेत, राईट? याच्याने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. दररोज हे सेशन सुद्धा स्टार्ट आहेत आपले, म्हणजे पहाटे मॉर्निंगचे सेशन होतात. तरी सुद्धा गोल्डन बॅच साठी हा एक लाईव्ह सेशन देण्याचा उद्देशच हा आहे, की काही गोष्टी आपण विस्मरणात जातो, त्या पुन्हा स्मरणात आणणं गरजेचं आहे. ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला तुमचं ध्येय, अंतिम ध्येय कायम स्मरणात असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ह्या 4 गोष्टी ज्याच्यासाठी आपण एकत्रित होत होतो, म्हणजे ट्रेनिंग किंवा जे पण जीवनाचं प्रशिक्षण, शिक्षण प्राप्त करत आहोत, या 4 गोष्टी म्हणजे काय आहे? हेल्थ, राइट? या हेल्थसाठी सुद्धा जे काही आपण डिस्कस केलेलं आहे ते अप्लाय करायचं आहे. रिलेशन, नातेसंबंध, मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी सुद्धा हे अप्लाय करायचं आहे. करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल तरी सुद्धा याचा अ, सहारा किंवा मदत घ्यावी लागेल, राईट? ह्या टेक्निक फार महत्वाच्या आहेत आणि धनसंपत्ती जर वाढवायची असेल, त्यामध्ये इन्फ्लुअन्स करायचा असेल किंवा ग्रोथ करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, राईट? व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन, राईट? 2 प्रकारे व्हिज्युअलायझेशन होतात. 2 प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. एक पॉझिटिव्ह पद्धतीने, एक निगेटिव्ह पद्धतीने, राईट? आता अट्रॅक्शन, आकर्षण जे आपण निर्माण करत आहोत, आपल्याला असं वाटतं की हे फक्त पॉझिटिव्हलीच होईल. नाही, हे निगेटिव्हली सुद्धा, ज्यांना ज्ञान नाहीये किंवा ज्यांना ट्रेनिंग नाहीये, शिक्षण प्राप्त झालेलं नाही या संदर्भात, ते सगळे व्यक्ती लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत आहेत. प्रत्येक व्यक्ती वापरतोय. जन्मलेल्या जो कोणी या मनुष्य जन्म ज्याला प्राप्त झालेला आहे, तो प्रत्येक व्यक्ती लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतोय, राईट? सगळ्यात आधी व्यक्ती व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात करतो इमिजिएटली, आणि मनाचा हा स्वभाव आहे, माइंडचा हे नेचर आहे, की बाय डिफॉल्ट ते अशा गोष्टींचा विचार करतो जे त्याच्यासाठी चांगलं नाहीये. बाय डिफॉल्ट होतं हे. कुठलाही प्रसंग, घरी जर मूल लवकर आलं नाही ना शाळेतून, तरी सुद्धा व्हिज्युअलायझेशन सुरू होतात. तरी सुद्धा थॉट सुरू होतात, अफर्मेशन सुरू होतात आणि अंतर्गत आपण स्वतःविषयी चर्चा करायला सुरुवात करतो. पण ती चर्चा काय असते हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, राईट? सकारात्मक बोलतो का नकारात्मक बोलतो, कुठल्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन आपण करतो, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, राईट? नकारात्मक करण्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता नाही. ते बाय डिफॉल्ट प्लॅन आहे.
परंतु सकारात्मक करण्यासाठी ह्या गोष्टी रिअलाईज कराव्या लागतील, की जिथे कुठे माझं बाळ असेल, मूल असेल, तिथे तो सुरक्षित आहे. राइट? आणि त्याच्याभोवती दोन्ही हातांनी जर तुम्ही गोल्डन लाईट टाकत असाल, व्हाईट लाईट एनर्जी त्यावर सोडत असाल, त्या बालकाच्या भोवती, तर तो बालक जिथे कुठे असेल तिथे खरोखर सुरक्षित असेल. राइट? आणि तो फील सुद्धा करेल. परंतु सर्वात आधी आईच्या अंतर्मनामध्ये हाच विचार येतो, लहान मुलं, ज्यांच्या घरी 5, 6, 7, 8 वर्षाचे लहान बालक आहेत, बालिका आहेत. जर त्या मुलाला सर्दी, खोकला झालं, तर पहिल्यांदा त्यांच्या अंतर्मनामध्ये इमिडिएटली हा विचार येतो, की हे वाढू नये म्हणून डॉक्टरांकडे जावं लागेल, ट्रीटमेंट घ्याव्या लागतील. मागच्या वेळेस ज्यावेळेस याला इन्फेक्शन झालं होतं, त्यावेळेस किती फार मोठा त्रास सहन करावा लागला होता. ह्या सगळ्या गोष्टी जागृत होतात. परंतु त्याच्या आधी जर तुम्ही हे पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन टाकलं, व्हाईट लाईट एनर्जी टाकली, तर ह्याच तुमच्या सकारात्मकतेचा उपयोग जे भगवंताने, युनिव्हर्सने, ब्रह्मांडाने प्रत्येक मातेला दिलेला आहे, तिचा उपयोग त्या बालकावर जास्त होईल. आणि आई आणि मूल हे सगळ्यात जास्त कनेक्ट आहे. राइट? हे जसे सकारात्मक प्रभाव पडतात, तसे नकारात्मक प्रभाव पण पडतात. राइट? आणि ही गोष्ट प्रत्येक आईने फॉलो करणं गरजेचं आहे. यालाच अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन म्हणतात. राइट? डे टू डे लाईफमध्ये ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलेलं आहे, ते कदाचित याचा उपयोग आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी करतील. परंतु ज्यांनी नाही शिकलेलं, याचा अर्थ असा नाही की त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन येत नाही. येतं, परंतु ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नाही. राइट? आणि त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या टेक्निक करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्या प्रत्येक आईसाठी मला हे सांगावसं वाटतं, की जर घरातील मुलाची याच्यासाठी उपाय आहेत, वेगवेगळे उपाय आहेत. कुठलीही संगत असेल आणि मुलगा जर स्टेबल नसेल किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर याच्यासाठी काही टेक्निक आहेत. ह्या टेक्निक सुद्धा मी शेअर करेन. परंतु 2 टेक्निक एकदम सोप्या आहेत. अगदी सोप्या आणि प्रभावी आहेत. सर्वात महत्त्वाचं जे केशर आहे, त्या केशरचा टिळा, टीका ज्याला म्हणतात, भ्रुकुटीमध्य, आज्ञाचक्र किंवा जे तुमचं अ, माथेपे, राइट, कपाळावर. ह्या केशरचा टिळक जर तुम्ही लावत असाल बालकाला, लहान मुलांना, कुठलाही एज काही असेल, 50 वर्षाच्या बालकाला सुद्धा लावलं तरी सुद्धा चालेल. लावायला पाहिजे रॅदर. तर माथे पे केशर का तिलक लगाना है. उसके बाद जीभ जी आहे, जिभेच्या अग्रभागी तिथे सुद्धा केशरचा टिळा लावणं गरजेचं आहे. राइट? जिथं सरस्वती देवीचा वास आहे. नंतर कंठ, जिथून थ्रोट चक्र, जिथून आपलं स्वर किंवा थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र. राइट? टोनॅलिटी ज्याला म्हणतात थोडक्यात, राइट? तर त्या टोनॅलिटीवर इथे कंठ जिथं आहे तिथे सुद्धा त्याचा टीका लावणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट नाभीवर, राइट? माथे पे, जिभेच्या अग्रभागी, कंठ आणि नाभी. नाभी म्हणजेच मणिपूर चक्र, जिथे भगवंताचा, गुरुदेवांचा वास आहे, गुरुचं स्थान आहे. राइट? नाभी जिथून उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाचं स्थान आहे नाभी. राइट? तिथे सुद्धा फक्त हा टीका लावायला सुरुवात करा. साधारण आठवड्याभरामध्ये तुम्हाला त्या मुलाच्या वर्तणुकीमध्ये, बिहेवियरमध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. राइट? हा पहिला उपाय झाला. आणि दुसरा उपाय, एक चांदीचा ग्लास, एवढी इन्व्हेस्टमेंट करा. एक चांदीचा ग्लास, छोटा का असेना, पण तो घेऊन या. आणि त्या पर्टिक्युलर मुलाला किंवा मुलीला एवढंच सांगा, की ह्या चांदीच्या ग्लासामध्ये पाणी पी. जे मन विचलित होत आहे, हे पुन्हा स्टेबल होण्यासाठी मदत होईल. राइट? आणि याच्या व्यतिरिक्त अजून अभ्यासासाठी काही उपाय आहेत. ते पण मी उपाय शेअर करीन. अ, ऑकल्ट सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. याच्यावर आपल्याला एक वेगळा सेशन घ्यावा लागणार आहे. ज्या अति आवश्यक मूलभूत गरजा आहेत, सगळ्यात आधी प्रत्येक गृहस्थाच्या, संसारी व्यक्तीच्या, त्या फुलफिल करण्यासाठी हे तुम्हाला मदत करेल. राइट? पण विषय आईचा निघाला होता म्हणून आईची सगळ्यात आधी पहिली काळजी जर काही असेल, तर माझा मुलगा, मूल किंवा मुलगी, जे पण कोणी आहे, तो त्याच्या जीवनामध्ये सुखी राहायला पाहिजे. त्याची कंटिन्यूअस ग्रोथ, निरंतरता, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडण्यासाठी ही गोष्ट महत्वाची, राइट? तर आता आपण 3 गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. अफर्मेशन
आणि व्हिज्युअलायझेशन ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. व्हिज्युअलायझेशनवर स्पेशल मला वाटतं मागचा जो ट्रेनिंग सेशन घेतला आहे आपण, याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली आहे. व्हिज्युअलायझेशन, एक्झॅक्ट व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? फक्त विजन बोर्ड जर करून तुम्ही सोडून दिलात, की आता सगळं काही पूर्ण होईल, तसं नाही होत. माइंड, हार्ट, हृदय आणि गट्स. गट्स म्हणजे इंटेस्टाईन म्हणता येईल किंवा पोट थोडक्यात. हा, एकदम सिंपल. सगळ्यात आधी आहे ब्रेन, त्याच्यानंतर हृदय आणि तिसरं आहे आपलं पोट, गट. राईट? या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये मदत करतात आपल्याला आपलं गोल अचीव करण्यासाठी. परंतु शोकांतिका अशी झालेली आहे, की आपण पुस्तकी ज्ञान प्राप्त केले, डिग्री सर्टिफिकेट तर घेतलेलं आहे, परंतु जीवन कसं जगावं, जीवनाचं ज्ञान त्याच्यापासून आपण वंचित राहिलेलो आहोत. राईट? आणि त्याच्यासाठी प्रत्येक घरोघरी या गोष्टी, प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी तिला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे, की मी अशा काय गोष्टी टेक्निक वापरू, जेणेकरून माझं जीवन खरोखर सुखमय होईल. राईट? आणि याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि याच्यासाठी खरोखर आपल्याला ट्रेनरची आवश्यकता आहे. वेगवेगळे आणि प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी ट्रेनर होऊ शकतात. साध्या सरळ सोप्या भाषेत. राईट? जी तुमची लँग्वेज आहे ना, त्याच भाषेमध्ये तुम्हाला काही माता-भगिनींना ह्या गोष्टी समजून सांगायच्या आहेत. राइट? तर ह्या 3 गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. याच्यानंतर म्हणजे अजून ह्या 7-8 गोष्टी आहेत, परंतु जर प्रॅक्टिसच करायची आहे, तर एक प्रॅक्टिस होओपोनोपोनो आहे. राइट? आणि जर या भ्रमात असाल, की नाही बोललं तरी काय फरक पडेल? मला तर हे सगळं माहिती आहे, काही होणार नाही. राइट? ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करावी लागेल. किती वेळा करायचं? होओपोनोपोनो 108 टाइम. राइट? 108 वेळा हे म्हणणं अति आवश्यक आहे. अंतर्मनापासून. आता याच्यामध्ये होपोनोपोनोचे 2 प्रकार आहेत. एक बेसिक आणि ॲडव्हान्स. जे व्यक्ती गोल्डन बॅचमध्ये आहेत त्यांना हे ॲडव्हान्स टेक्निक माहिती आहे. राइट? कुठल्याही अडी-अडचणी, संकट, समस्या, प्रसंगातून तुम्ही जात असाल तरी सुद्धा होपोनोपोनो सोडायचं नाही. ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं, आभार प्रकट करायचे आणि याच्यासाठी हे 4 मॅजिकल सेंटेन्सेस कायम म्हणणं गरजेचं आहे. राइट? आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी हे जे अफर्मेशन आहे, ते सुद्धा रेग्युलर म्हणणं गरजेचं आहे. आय एम हेल्दी, वेल्दी, वाईज, हँडसम, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर. हे अफर्मेशन जर कुठं लिहिलेलं नसेल, तर घरामध्ये सुद्धा हे लिहून ठेवा. मी स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील हूँ. राइट? हे अफर्मेशन झालं आणि याच्याबरोबर हो ओपोनोपोनो म्हणणं सुद्धा गरजेचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक यू, मी आपला अत्यंत आभारी आहे. आय लव्ह यू, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. राइट? हे स्वतःला तुम्ही बोलू शकता. या जगामध्ये सगळ्यात पहिलं नातं जर कुठलं असेल, तर ते तुमचं तुमच्या स्वतः बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची पूजा जर काही असेल, पूजाच करायची आहे तुम्हाला, तर सगळ्यात पहिली पूजा ही आत्मपूजा आहे. राइट? आत्मपूजा म्हणजे स्वतःची पूजा करावी लागेल. आता स्वतःची पूजा करायची म्हणजे इंद्रियांचे चोचले ज्याला म्हणतात, लाड पुरवणे नव्हे, ते स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे. राइट? हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत किंवा अ, ज्याच्याने आपल्याला विषयांचं ज्ञान होतं, पण ह्या सगळ्यांचा स्ट्रॉंग सब्जेक्ट जर काही असेल ना, तर तो फक्त एक आकर्षण आहे दुसऱ्यांप्रती. राइट? किंवा भोग आहेत. राइट? ज्याच्यामध्ये मन आपोआप बाय डिफॉल्ट हे स्ट्रॉंगेस्ट डिझायर आहे ह्युमन काइंडमध्ये. सगळ्यात महत्त्वाची जर स्ट्रॉंगेस्ट डिझायर असेल, तर ते फक्त शरीराचे इंद्रियांचे चोचले पुरवणे. राइट? आणि हे सगळे इंद्रिय जे आहेत ते मनाचे त्याच्यासाठी गुलाम झालेले आहेत. डोळ्यांना असं दृश्य हवं ज्याच्याने अ, उपभोगाची नवीन काही गोष्टी निर्माण होतील असं वाटतं. राइट? दृश्य जर एखाद्या व्यक्तीला पाहायचं असेल, 2 प्रकारचे असेल. एकीकडे योगा चाललेला आहे, आस्था चॅनल आहे, संस्कार चॅनल आहे आणि दुसरीकडे म्युझिक आहे, आयटम सॉन्ग आहे.
किंवा अशा काही गोष्टी आहे की ज्याच्याने प्रलोभन निर्माण होईल. तर मनाचा हा सब्जेक्ट आहे बाय डिफॉल्ट ते म्युझिककडे जाईल. राइट? बाय डिफॉल्ट. कारण डोळे हे मनाचे जे पंच ज्ञानेंद्रिय त्याच्यातलं हे महत्वाचं एक साधन आहे, की जे व्यक्तीला डायव्हर्ट करेल. राइट? कान, श्रवण सुद्धा तेच करावंसं वाटतं ज्याच्याने ह्या भावना जास्त उद्युक्त होतील. राइट? स्पर्श. ह्या स्पर्श याच्यासाठी सुद्धा अ, जो म्हणजे स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी हे पंच जे ज्ञानेंद्रिय आहेत याच्याने बरेच पशु, पक्षी, प्राणी अडकले जातात आणि आपल्या प्राणांची आहुती देतात. राइट? का? कारण हे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट डिझायर आहे. परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग कशासाठी करायचा आहे? ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करण्यासाठी. राइट? आपल्या जीवनाची ग्रोथ करण्यासाठी ह्या गोष्टींचा वापर करायचा आहे, उपयोग करायचा आहे. राइट? आणि म्हणून रेग्युलर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अफर्मेशन, व्हिजन बोर्ड, व्हिज्युअलायझेशन किंवा जे मेंटली आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ते. राइट? व्हेरी गुड. एक्सलंट. तर आता आपण एक मेडिटेशन घेणार आहोत. या गोष्टी फार, फार, फार मोठ्या आहेत किंवा बऱ्याच विस्तृत याच्यावर चर्चा आपण करू शकतो. परंतु प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. मनाचा जो सब्जेक्ट आहे, राइट? याच्यावरून आपल्याला याला पुन्हा एकदा शिफ्ट करायचंय आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी. राइट? ओके. तर आता आपण मेडिटेशन करूया. मेडिटेशन करण्यासाठी मी काही म्युझिक ऑन करणार आहे. राइट? ओके. व्हेरी गुड. आणि हे मेडिटेशन रेकॉर्डेड स्वरूपात आहे आता आणि जे प्रत्येक व्यक्तीला अवेलेबल राहील. राइट? ओके. व्हेरी गुड. तर इथे आपण पहिला आपला चॅप्टर क्लोज करूया. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. प्रॅक्टिस आणि स्वतःला पुन्हा एकदा सूचना द्या, की जे पूर्वी राजे महाराजांना दुर्लभ होतं, अशा सगळ्या सुखसुविधा तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आत्ता. राइट? तुम्ही गोल्डन पिरियड मध्ये राहत आहात. मेल्यानंतर स्वर्ग मिळेल का नर्क मिळेल याच्या अ, विचारांमध्ये तुलना करण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही ऑलरेडी स्वर्गात आहात. ऑलरेडी. आता तुम्ही प्रत्यक्ष स्वर्गातच आहात. राइट? आणि हा स्वर्ग निर्माण करणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमच्या ऑथॉरिटीमध्ये आहे. तुम्हाला चॉईस दिलेली आहे. ही चॉईस जी आहे ही तुम्हाला आहे आत्ता दिलेली. राइट? आणि याच्यासाठी जे न्यूरॉन्स काम करत आहेत, आपल्याला हा सब्जेक्ट एक फार महत्वाचा आहे, डिस्कस करायचा आहे पुन्हा. न्यूरॉन्स म्हणजे 82 बिलियन एवढे म्हणजे 100 करोड, 8,200 करोड न्यूरॉन्स, ब्रेन सेल आज आपल्याला दिलेले आहेत. राइट? आत्ता आहेत, उपलब्ध आहेत तुमच्याकडे. एक-एक न्यूरॉन्स म्हणजे तुम्ही स्वतः आहात. त्या एक-एक न्यूरॉन्समध्ये तुमची पूर्ण मेमरी आहे, पूर्ण स्मृती आहे बालपणापासून आत्तापर्यंत. राइट? आणि फक्त एवढंच नाही, तर पास्ट पण आहे, प्रेझेंट पण आहे आणि फ्युचर पण आहे. या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये निहित आहेत. राइट? आत्ता सुद्धा. येस. पण ह्या न्यूरॉन्सचा जो वापर करायचा आहे, फक्त न्यूरॉन्स आणि यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती याच्यात फरक काय आहे? न्यूरो कनेक्शन. कनेक्शन मिसिंग आहे. राइट? आणि हे कनेक्शन पुन्हा प्राप्त करायचं असेल, तर याच्यासाठी टेक्निक आहेत. ह्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या नाहीत. सर्वसामान्य व्यक्तींना आणि शिकवत पण नाहीत. जर त्यांना जर हे कळालं, तर मग काम कोण करेल? राइट? इंग्रजांनी जे शिक्षण पद्धती विकसित केलेली आहे, त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी होत्या, की त्यांना ट्रेन ट्रेन म्हणजे प्रशिक्षित वर्ग एक हवा होता, जो त्यांचं कार्य पार पाडेल व्यवस्थित पद्धतीने. राइट? तसे 12 बलुतेदार आपल्याकडे होते. परंतु ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा उपयोग होईलच असं नाही. जे ते आपापल्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत. परंतु यांना अशी एक सिस्टम किंवा एक प्रजाती निर्माण करायची होती, ज्याला नोकर वर्ग म्हणतात. नोकर वर्ग, नोकरदार. नोकरचा अर्थच एकदम स्पष्ट आहे. नोकर, सर्व्हंट, नोकर. पण आज असं झालेलं आहे, की नोकरी करणाऱ्या त्याला जास्त रिस्पेक्टने पाहिलं जातं. का? कारण नोकरी ही
उच्च दर्जाची झाली. कनिष्ठ, मध्यम आणि श्रेष्ठ असा एक प्रकार होता. श्रेष्ठ जी होतं, उत्तम जे होतं ती शेती होती. मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती. ज्याला काहीच नाही ना, तो नोकरी करणार. राइट? आणि ग्रामीण भाषेत याला सालदार म्हणतात. म्हणजे एका वर्षाचं ज्याला काही ठरवलेलं आहे, तो त्याला तसं वेतन दिलं, की तो वर्षभर तुमच्याकडे काम करेल. गावामध्ये पण ही पद्धत आहे अजून बऱ्याच ठिकाणी आहे. राइट? त्याला कनिष्ठ म्हणायचे, कनिष्ठ नोकरी. मध्यम व्यापार आणि उत्तम शेती. आता हे गणित रिव्हर्स झालेलं आहे. राइट? याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय पाहिजे अजून? अधोगती जर म्हणत असाल तर हीच अधोगती आहे. नोकरदार वर्ग आणि नोकरदार थिंकिंग प्रोसेस करून ठेवलेली आहे प्रत्येकाची. आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर याच्यासाठी हे ज्ञान प्राप्त करणं फार गरजेचं आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक घरामध्ये जी करती स्त्री आहे ना, ती माता जिजाऊ आहे. राइट? तिच्या आतमध्ये ती पूर्ण शक्ती आणि क्षमता आहे, की पूर्ण कुटुंबाचं संवर्धन जर करायचं असेल आणि घरातील मुलांना पुन्हा स्टेबल करायचं असेल, ग्रोथ करायची असेल आणि त्यांच्या अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जर फीड काही करायचं असेल, तर ते हे ज्ञान आहे. राइट? आणि म्हणून प्रत्येक घराची ही आवश्यकता आहे. प्रत्येक 1,000 कुटुंब जी डेव्हलप करायची चाललेली आहे आपली संकल्पना, 1,000 माता, भगिनी, गृहिणी डेव्हलप करायच्या आहेत खऱ्या अर्थाने. त्या जर स्वतः तयार झाल्या, तर पूर्ण घर आपोआप स्टेबल होईल. आणि याच्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. मला कधी-कधी ऐकून आश्चर्य वाटतं, की काही व्यक्ती नोकरी प्राप्त करण्यासाठी शेती विकतात. का? तर याचं लाईफ सेट होईल. लाईफ सेट कसं काय होईल? काय गॅरंटी, काय शुअरिटी की त्या नोकरीमध्ये हा व्यक्ती सस्टेन होईल, हा टिकून राहील, राइट? माहिती नाही. आणि जी सर्टेनिटी आहे, जी शुअरिटी आहे, जी शेती तुमच्याकडे कायम राहणार आहे, ज्याला शेतीला आईचा दर्जा दिला जातो, राइट? ती आई जी संरक्षण करणार आहे, संगोपन करणार आहे, ती नोकरी कसं काय करू शकेल? तरी पण फक्त रेडिली अवेलेबल काही वेतन जर मिळत असेल, तर असं वाटतं की बघा, दर महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये एवढी सर्टेन अमाउंट जमा होईल. परंतु त्याच्यामध्ये ग्रोथ नाही. फार क्वचित तुम्ही ऐकलं असेल, की एखादा नोकरी करणारा व्यक्ती त्याने Mercedes गाडी घेतली. एखादा नोकरी करणारा व्यक्ती त्याने BMW घेतली. नाही घेऊ शकत. 10,000 मध्ये एक कोणीतरी असू शकेल. 10,000, 50,000 मध्ये 50,000त एखादा व्यक्ती, जो BMW किंवा Mercedes घेईल. आणि पण खरोखर त्याचं जीवन जे आहे ना, ते 2 पंच, पंच म्हणतात ना ज्याला पंच. सकाळचं एक पंचिंग मशीन असतं, की तुम्ही वेळेवर आले. पंच, 2 पंच आणि 1 लंच याच्यामध्ये तो जवळ-जवळ 30 ते 40 वर्ष व्यतीत करतो. राइट? 40 वर्ष सकाळी उठलं, की पहिल्यांदा जायचंय कुठेतरी कामासाठी, म्हणजे नोकरीसाठी. राइट? आणि नोकरीला गेल्याबरोबर बरोबर टिफिन असतो, डबा असतो किंवा कॅन्टीन असते, राइट? परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा लक्ष कुठं असतं माहिती आहे? घड्याळाकडे, की जेवणाची वेळ कधी होईल? आणि जेवण झाल्यानंतर परत लक्ष कुठं असतं माहिती आहे? की 5 कधी वाजतील? घरी कधी जाता येईल? राइट? 2 पंच आणि 1 लंच. पण प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी, बंधू-बांधव यांच्यामध्ये ही असीमित क्षमता आहे, की तुम्ही उत्तम म्हणजे व्यापार तर करूच शकता, परंतु अजूनही त्याही पेक्षा उत्तम असं जीवन अंगीकारू शकता, राइट? परंतु आपल्याला ह्या बेसिक गोष्टी न शिकवल्यामुळे आता प्रत्येक आई-वडील काय करतायत माहिती आहे? अजून एक नोकर पिढी निर्माण करतायत. पुढची पिढी कोण? नोकर, राइट? काय करायचंय? मला इंजिनिअर व्हायचंय. मग काय करणार? नोकरी करणार. Infosysमध्ये जाईल, आय-टीमध्ये जाईल. पण करणार काय? नोकरी करणार, राइट? फक्त ही कन्सेप्ट चेंज करायची. थोडी कन्सेप्ट चेंज करायची आपल्याला. जे तुमचं प्रोफेशन आहे हे करा. फोर्ड कंपनीचे जे मालक आहेत, हेनरी फोर्ड यांनी सुद्धा 40 वर्ष जॉब केला. राइट? एक-एक रुपया जमा केला आणि फोर्ड कंपनीची स्थापना केली आणि ज्या कंपन्या पूर्वी कार निर्माण करायच्या, एक-एक कार निर्माण करण्यासाठी किंवा त्याची कॉस्ट सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. परंतु मास प्रोडक्शनमध्ये ते
ही कार घेऊन आले आणि पहिल्यांदा फोर्ड कार अमेरिकेतील रस्त्यांवर धावू लागल्या. राईट? ज्या कंपनीचे जे ओनर होते, मालक आहेत फोर्ड, आता नाही आहेत ते, परंतु हेनरी फोर्ड, त्यांना टेक्निकल गोष्टी, कागदोपत्री गोष्टी नाही माहिती, पुस्तकी ज्ञान काही नाही. राईट? परंतु त्यांना ह्या गोष्टी माहिती होत्या, की हे कार्य पूर्ण कसं करून घ्यायचं. कारण टेक्निकली ते स्ट्रॉंग होते त्यांच्या प्रॅक्टिकल वर्कमध्ये. लक्षात येते प्रत्येकाला ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि आपल्याला पुढची जनरेशन अशी निर्माण करायची आहे. त्याच्यासाठी बाळकडू जे आहे ते आत्ता पाजावं लागेल त्या मुलांना. राईट? कुठे ना कुठे अंतर्मनामध्ये ह्या त्यांच्या सद्भावना निर्माण कराव्या लागतील, की फक्त तू नोकर होण्यासाठी नाही जन्मलेला, तर तुला महान बनावं लागेल. महान बनण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. किती रोजगार निर्माण करता तू बनणार आहेस किंवा बनायचं आहे तुला. त्याच्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. ही गोष्ट त्या प्रत्येक व्यक्तीला, लहान बालकाला आत्तापासून बाळकडू त्याच्या अंतर्मनामध्ये पेरणं गरजेचं आहे. बीजारोपण करणं गरजेचं आहे. कधीही चुकून मुलांना असं म्हणू नका, की खूप शिक म्हणजे तू चांगल्या ठिकाणी नोकरी करशील. हा पहिलाच थॉट चुकीचा आहे. हा चुकीचा विचार जर टाकत गेलात, तर त्याची डेव्हलपमेंट होणार नाही. आणि पर्टिक्युलर नोकरीमध्ये एक एक पर्टिक्युलर पिरियड असा येतो, की ज्यामध्ये तो व्यक्ती एम्प्लॉयी जो आहे ना, तो अनस्टेबलच होतो. आपोआप फेड होतो. तेच काम पुन्हा-पुन्हा करून तो सुद्धा म्हणेल. एखादा कारकून जर कुणी असेल लिपिक, दररोज तेच अहवाल लिहायचे, दररोज तेच अहवाल किती दिवस करणार तो? आणि त्यानंतर सुद्धा त्याला असं वाटेल, की आता काहीतरी वेगळं करायला हवं, राइट? आणि त्या सगळ्या वेगळ्या करण्याच्या ज्या काही गोष्टी आणि कृती आहेत, ते ज्ञान आपल्याला इथे प्राप्त करायचं आहे, खऱ्या अर्थाने. ज्या गोष्टी कदाचित मला ह्या एजमध्ये कळतायत, ह्याच गोष्टी जर काही मुलांना वयाच्या 20 मध्ये कळाल्या, 15 वर्षाचे असताना जर कळालं, तर विचार करा 25 पर्यंत येईपर्यंत तो मुलगा केवढं मोठं एम्पायर उभं करेल, राइट? म्हणून आपल्याला खेडोपाडी जाऊन ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुला-मुलींसाठी, कामगारांच्या शिकलेल्या मुला-मुलींसाठी हे अवेलेबल करायचं आहे. राइट? व्हेरी गुड. तर इथे आपण हा सेशन थोडासा स्टॉप करू. परंतु आता आपल्याला एक मेडिटेशन घ्यायचंय, राइट? आणि हे मेडिटेशन डायरेक्ट आपल्या अंतर्मनाशी रिलेटेड आहे. या जेवढ्या पण काही गोष्टी आहेत, हा पूर्ण एक दिवसाचा सेशन आहे. राइट? एका तासामध्ये मी हे सगळ्या गोष्टी नाही डिस्कस करू शकत आहे. कारण हे हृदयाचे भाव आहेत आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य निर्माण करायचं, त्या स्वराज्याचा हा एक मूलभूत छोटासा भाग आहे, की ह्या स्वराज्यात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माता-भगिनी ही सधन होणं गरजेचं आहे. तिचं स्वतःचं अस्तित्व, त्या व्यक्तीचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. तेजपुंज ओजस्वी, तेजस्वी असा व्यक्ती निर्माण करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? हे बेसिक ज्ञान हे सबकॉन्शियस माइंडमध्ये पेनिट्रेट म्हणजे प्रोग्राम इन्सर्ट करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. नाहीतर काय होतं माहितीये? व्हायरस जर आला ना, छोटा-मोठा व्हायरस, तर आहे ती चांगलं जीवन जे चाललेलं आहे, हे सुद्धा विस्कळीत होऊन जातं. राइट? हां. तर जे काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, सगळ्यात आधी त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एक चुंबक आहात. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, व्यक्तित्व जर निर्माण करायचं असेल, चुंबकीय व्यक्तित्व, तर बाकीचे व्यक्ती तुमच्याकडे सहज आकर्षित होतील. राइट? आकर्षणाचा म्हणजे स्वतःचं जे चुंबकीय आकर्षण आहे ना, हे निर्माण करण्यासाठी काही गोष्टी टेक्निक फॉलो कराव्या लागतील. आता असं होतं की आपण दुसऱ्यांकडे आकर्षित होतो. राइट? आता तशी परिस्थिती झालेली आहे. पण असं आवश्यक नाहीये. तुम्ही स्वतः तुमची चुंबकीय एक व्यक्तित्व निर्माण करू शकतो. अहमपणाने नाही, परंतु नम्रतेने. राइट? तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच ते समोरच्या व्यक्तीला वाटेल, की नाही यांच्याकडे आपल्याला काहीतरी आपल्या जीवनात जे काही अडी-अडचणी, समस्या आहेत याचं सोल्युशन, समाधान प्राप्त होऊ शकतं. म्हणून अशी व्यक्तित्व निर्माण करण्यासाठी ह्या ज्या डेली रुटीन आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतील. राइट? गोल्डन बॅचमध्ये जेवढे पण विद्यार्थी आहेत, जरी तुम्हाला
काही समस्या असतील किंवा काही याच्यावर निराकरण हवं असेल आणि जर युद्ध पातळीवर काहीतरी चाललंय, अंतर्गत द्वंद्व युद्ध चालू आहे, तर वाट पाहत बसू नका पुढच्या सेशनची. इमिजिएटली जगदीश सरांना किंवा गणेश सरांना तुम्ही मेसेज करू शकता. राइट? की आय एम गोइंग थ्रू धिस प्रॉब्लेम, किंवा मला थोडं कम्युनिकेशन करायचंय, चर्चा करायची. महत्वाचं, अति महत्वाचं असेल तर, राइट? आणि माझा नंबर पण आहे. तुम्ही मला पण कॉल करू शकता. पण वेळेनुसार जसा वेळ उपलब्ध आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला मदत करेन किंवा ते प्रोव्हाईड करेल. राइट? आणि याच्यासाठी मी वेगवेगळ्या टेक्निक सुद्धा शिकलेलो आहे. प्रत्येक व्यक्तीने माझी इच्छा आहे किंवा हे माझं अंतर्गत एक अ, स्वप्न सुद्धा आहे, की जी गोष्ट आपण डिस्कस करत आहोत, प्रत्येक व्यक्तीला एनर्जी लेव्हलला, प्रत्येक माता-भगिनी, प्रत्येक स्त्री, घरात करती स्त्री, तिला वास्तूचं ज्ञान असायला हवं. वास्तू. ज्या घरामध्ये ती राहत, कारण पुरुष तरी 8 तासासाठी कुठे बाहेर जात असेल, परंतु ती माता भगिनी 24 तास त्या घरात असते. राइट? आणि खरोखर हा प्रत्येक स्त्रीचा एक महत्वाचा गुणधर्म आहे, जे पुरुष नाही करू शकत, परंतु स्त्री करू शकते. एवढे पेशन्स, संयम आहे आणि त्या प्रत्येक माता भगिनीला वास्तूचं ज्ञान होणं गरजेचं आहे. बेसिक का असेना आणि ते आपल्याला घरोघरी पोहोचवायचंय. राइट? याच्यासाठी सुद्धा काही आपण सेशन घेऊया. जरी इंटरनेटमुळे काही गोष्टी ऐकायला येत नसतील, तरी हा रेकॉर्डेड सेशन आहे. पुन्हा, पुन्हा, पुन्हा ऐका तुम्ही. राइट? याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि अंतर्मनात, हृदयात हे भाव सुद्धा ठेवा, की कुणाचं तरी आपल्याला भलं करायचंय. राइट? न्यूरॉन्स, लाखो करोडो न्यूरॉन्स आपल्याला मिळाले. 8,200 करोडचा अर्थ किती होतो? जरासं पेपरवर लिहून थोडंसं विस्तृत वर्णन करा स्वतःसाठी. राइट? 8,000, 8200, 8,200 करोड. त्याच्यावर पुन्हा 7 शून्य. राइट? एवढे न्यूरॉन्स प्राप्त झालेले आहेत. पण हे न्यूरॉन्स प्राप्त झालेले आहेत, याचा उपयोग कसा? याला न्यूरो कनेक्शन म्हणतात. कनेक्शन, कनेक्शन, हे कनेक्शन मिसिंग आहे. रतन टाटा साहेब किंवा बिर्ला सर किंवा मुकेश अंबानी सर किंवा अंबानी फॅमिलीज किंवा मोदीज मोदीजी आहेत किंवा लता मंगेशकर आहेत किंवा अ, हे जे पण कोणी टॉपचे सचिन तेंडुलकर्स आहेत, राइट? यांच्या जीवनामध्ये काय विशेष आहे? महत्वाचं काय? न्यूरो कनेक्शन महत्वाचे आहेत. त्यांचा पॅटर्न तसा झालेला आहे, राइट? कनेक्शन आणि पॅटर्न यांची सांगड घालावी लागेल. पण ती घालायची कशी? हे पुस्तकात ज्ञान नाहीये, राइट? याच्यासाठी प्रॅक्टिकल करावं लागेल. याच्यासाठी काही गोष्टी शिकाव्या लागतील. आणि विचार करा, जर प्रत्येक घरातली कर्ती स्त्री याच्यामध्ये जर एक्सपर्ट झाली, तर ते घर आपोआप हेल्दी होईल. त्या घरात आपोआप मधुर नातेसंबंध निर्माण होतील. सगळ्या भावकीमध्ये, समाजामध्ये, राइट? त्या कुटुंबाचे पर्टिक्युलर, राइट? किंवा नवीन नवीन भावकी निर्माण होईल, राइट? मग लातूर असेल किंवा उमरगा असेल किंवा सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल किंवा चिंचवड असेल, राइट? जळगाव असेल, हे नवीन नातेसंबंध निर्माण होतील. नातेसंबंध इन द सेन्स प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे. एकमेकांमध्ये मनुष्य या नात्याने असं रिअलाईज होईल हृदयातून, की आपल्याला याची मदत करायची आहे. किंवा मनुष्य म्हणून हां, फक्त मनुष्य, की हे पण मनुष्य आहे, आपण पण मनुष्य आहे. यांना सुद्धा प्रेम, शांती अ, किंवा आनंद, मौन हवं आहे. आपल्याला सुद्धा त्याचीच आवश्यकता आहे. मग याच्यासाठी ह्या समविचारी, ज्यांचे विचार मॅच होतात, समविचारी, लाइक अट्रॅक्ट्स लाइक, असे समविचारी व्यक्ती एकत्रित आले, तर खरोखर एक सर्वात मजबूत कम्युनिटी, स्ट्रॉंगेस्ट कम्युनिटी निर्माण होऊ शकते. राइट? आणि सगळ्यात महत्त्वाचा आता जो बेस आहे आपला, हा बेस हाच आहे, की कम्युनिटी निर्माण करायची. राइट? ह्या गोष्टी आपल्याला डाउन द लाईन स्प्रेड करायच्या आहेत. ओके. तर आता एक छोटंसं मेडिटेशन आपण घेऊया. हा रेकॉर्डेड सेशन आहे. पुन्हा पुन्हा ऐका. याच्यातून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल, अंतर्गत इन्स्पिरेशन, अंतर्गत प्रेरणा मिळेल, जी तुम्हाला स्वतः कार्य करण्यासाठी उद्युक्त करेल. ज्या ज्या वेळेस थकवा येईल, की असं वाटेल की मी नाही करू शकत, त्यावेळेस हे शब्द माझे पुन्हा आठवा आणि कार्य करायला सुरुवात करा. आता
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक व्यक्तीच्या घरात असणं आवश्यक आहे. राईट. भारत मातेचा फोटो प्रत्येक व्यक्तीच्या घरात असणं आवश्यक आहे. ज्याच्यासाठी ओमकार, ओम प्रत्येक व्यक्तीच्या घरात असणं आवश्यक आहे. ह्या बेसिक सनातन संस्कृती आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. ज्यावेळेस कधी थकवा येईल ना, त्यावेळेस ती पावनखिंडीची लढाई आठवा बाजीप्रभू देशपांडेंनी. त्यावेळेस सुद्धा ते म्हणू शकले असते की 300 व्यक्तींबरोबर 300 व्यक्तींना बरोबर घेऊन हजारो लोकांना शत्रूंना मी नाही थांबवू शकत. मला पण इथून तुमच्या बरोबर यावं लागेल. स्वतःच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी. पण नाही म्हणाले ना ते तसं. त्यांनी ती खिंड लढवली ना, राईट? ह्याला कमिटमेंट म्हणतात. याला वचनपूर्ती म्हणतात आणि हे प्रत्येक व्यक्तीला करणं गरजेचं आहे. असा समाज जर कम्युनिटी निर्माण झाली मराठी व्यक्तींची पुन्हा एकदा, तर मराठ्यांचं साम्राज्य, मराठी इन द सेन्स मनुष्याचं, सद्विचारी मनुष्यांचं पुन्हा एकदा साम्राज्य निर्माण होऊ शकतं. राईट. पण याच्यासाठी आत्ता पुढाकार घ्यावा लागेल. आत्ता बेबी स्टेप घ्याव्या लागतील. राईट. व्हेरी गुड. तर आता आपण फक्त एक 15-10 मिनिटाचं एक छोटस मेडिटेशन करूया पुन्हा एकदा. आणि हे मेडिटेशन आहे प्राणधारणा मेडिटेशन, ज्यामध्ये पुन्हा एकदा रिअलाइज होईल अंतर्मनामध्ये. राईट. ओके. तर मी हे रेकॉर्डिंग इथे स्टॉप करतो. राईट.